नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। स्वतःला कधी कमी लेखू नका, तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय वातावरणात चैतन्य संचारले आहे। काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे आणि त्यासाठी पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठका सुरू झाल्या आहेत। काल झालेल्या काँग्रेस भवनातील बैठकीत प्रभागनिहाय निरीक्षकाची नियुक्ती, नव्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यात आला। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक तयारीसाठी कंबर कसली आहे। काँग्रेस भवन अमरावती येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अमरावती विधानसभा आणि बडनेरा विधानसभा प्रभारी डॉक्टर जिसान हुसेन यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। बैठकीला खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश पदाधिकारी भैया पवार, किशोर बोरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली। प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नेत्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे। हे निरीक्षक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतील, पक्षाच्या धोरणांचा प्रचार करतील आणि निवडणुकीसाठी आखणी करतील। यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यामध्ये मोहम्मद शारिक, परवेश शकील, डॉक्टर फिरोज खान, रेहान अली, ॲडव्होकेट अफरोज खान आणि युवक काँग्रेसचे प्रफुल्ल तंतरपाडे आणि गोविंद ठाकरे यांचा समावेश आहे। प्रभारी डॉक्टर जिशान हुसेन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की काँग्रेस हा सामान्य माणसांचा पक्ष असून आम्ही अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत। प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून पक्षाला विजय मिळवून द्यावा। खासदार बळवंत वानखडे, डॉक्टर सुनील देशमुख व अन्य नेत्यांनी देखील एकजुटीने लढण्याचा संकल्प व्यक्त केला आणि आगामी निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पुन्हा महानगरपालिकेत फडकविण्याचे आवाहन केले। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीची बिगुल फुंकली आहे। प्रभागनिहाय जबाबदाऱ्या, नव्या चेहऱ्यांचा पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत जोरदार तयारी केली आहे हे स्पष्ट झाले आहे। आता पाहावे लागेल की या रणनीतीला नागरिकांचा प्रतिसाद किती मिळतो आणि काँग्रेसचा झेंडा पुन्हा महानगरपालिकेत फडकतो का। अमरावतीत काँग्रेसच्या ताकदीची मोठी झलक पाहायला मिळाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यात भाजप शिवसेनेच्या सरकारवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीसाठी काँग्रेसने सरकारला जाब विचारला। तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांची ताकद दाखवून दिली। अमरावती काँग्रेस कार्यालयात मोठी गर्दी जमली होती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले व माजी महापौर मिलिंद चिमोटे यांची प्रमुख उपस्थिती होती। या पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच बेरोजगारी आणि महागाईवरनं सरकारवर टीका केली आहे। बेरोजगार तरुण चौकात भजे तोडून सरकारचा निषेध करीत आहेत असे सांगत सपकाळ यांनी क्या हुआ तेरा वादा असा सवाल केलाय। आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगाने सदिच्छा शुभेच्छा देणं ही भारतीय संस्कृती आहे, हा महाराष्ट्र धर्म आहे।
आणि त्याची आम्हाला पूर्ण जाण आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांना दीर्घ आयुष्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र त्यासोबतच आज क्या हुआ तेरा वादा व कसम व इरादा याची देखील आठवण आज त्यांना नरेंद्र मोदीजींना या निमित्ताने करून द्यावीशी वाटते. त्यामुळे आज त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी देखील देशवासियांना त्यांनी दिलेले सगळे वचनं पाळावेत ही एक अपेक्षा त्यांच्याकडून आहे. प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख जमा होणं, दरवर्षी 2 लाख नोकऱ्या मिळणं, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणं, शेतमालाला लागत मूल्याच्या 1.5 भाव देणं, 100 स्मार्ट सिटी तयार करणं, न खाऊंगा न खाने दूंगा यानुसार मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार होत आहे त्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकणं, अडाणी आणि अंबानी यांचे लाड न पुरवणं, या सगळ्या गोष्टी आज त्यांनी या गोष्टींचा संकल्प करावा. आणि रात्री 8 वाजता त्यांची जो खाके आहे की रात्री 8 वाजता TV वर रेडिओवर येऊन भाई और बहनो म्हणून देशाला संबोधित करणं, असं संबोधित त्यांनी करावं. आणि या तमाम ज्या घोषणा आहेत या त्यांनी त्यांच्या दिलेल्या जे वचनं आहेत त्यांची पूर्तता करावी ही देखील आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमची अपेक्षा आहे. अन्यथा आज अनेक दल आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आज साजरा करतोय. बेकारीचा आज कुठेतरी मोठा समस्या आहे, त्यातून पकोडे तळल्या जात आहेत. तो जो शोध लावलेला होता नालीवरून टोपलं टाकून त्यातून गॅस करून चहा बनवणं, तो जो शोध आहे त्या शोधाच्या अनुषंगानं देखील आज त्यांना नोबेल पारितोषिक द्यावं अशी देखील आमची आज त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं एक कुठेतरी एक शिफारस आहे, एक भावना आहे. त्यामुळे आज त्यांचाही वाढदिवस हा साजरा करत असताना शुभेच्छेच्या अनुषंगानं ज्या भावना देशवासियांच्या मनात दाटून आल्या आहेत त्या देखील या निमित्तानं आपल्या सगळ्यांपासून या ठिकाणी मोकळ्या करतो आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सरकारने दिलेला कर्जमाफीचा लॉलीपॉप फोल ठरल्याचा आरोप केला आहे. गडचिरोलीत उत्खनन होऊन अदाणी अंबानीचे घर भरत आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या पोटात भुकेने बळबळ सुरू आहे असे वक्तव्य करून त्यांनी सरकारला जाब विचारलाय. स्थानिक स्वराज्य निवडणुका काँग्रेस लढण्यासाठी सक्षम आहे आणि योग्य वेळ आल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. गडचिरोली या ठिकाणी जे उत्खनन होत आहे ते उत्खनन गडचिरोली पुरतंच नाही तर ते सर्वदूर तशा प्रकारचा आज घाट घातला जात आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 1 रुपयाच्या दरानं 100 एकर जमीन जी आहे ही अडाणीला दिल्या गेलेली आहे. उद्योगाच्या बाबतीत राष्ट्रीय सेट म्हणून अडाणी आणि अंबानी यांची नावं पुढे येत आहे, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. आणि सरते शेवटी पाऊस थांबायला तयार नाही, कारण महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी संकट आलेलं आहे. अवकाळी जो शब्द आहे हे सरकार हा पावसाच्या बाबतीत अवकाळी नाही, ते सरकार पण कुठेतरी अवकाळी आहे. आणि या अवकाळी लहरीपणामुळे सुलतान आणि निसर्ग यांच्या सगळ्यात मोठ्या चपेटमध्ये आज शेतकरी आलेला आहे. पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे जे पिकांचं जे झालेलं नुकसान आहे त्यामध्ये सरसकट प्रत्येकाच्या खात्यात, कारण संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं उद्ध्वस्त झालेले आहे, त्यामुळे सरसकट तातडीने कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे. संपूर्ण कर्जमाफी जी आहे हिची ताबडतोबीनं घोषणा करावी. या 2 मागण्या तर आमच्या आहेतच आहेत, मात्र 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन जी आहे ती खरडून गेली आहे आणि या खरडून गेलेल्या जमिनीला 5 लाख रुपये हेक्टरी हे ताबडतोबीनं अनुदान हे सरकारने द्यावं. आणि क्या हुआ तेरा वादा म्हणत असताना शेतकऱ्याची कर्जमाफी करा, शेतमालाला 1.5 भाव द्या, ही देखील या निमित्तानं आठवण त्यांना करून द्यायची वाटते. राजकारणाच्या ठिकाणी होत राहील, मात्र आज हवालदिल शेतकरी आहे आणि कोणीही बोलायला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत असताना मंत्री बांधावर जायला तयार नाही, त्यावर स्टेटमेंट द्यायला तयार नाही, ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बाब आहे. याकडे देखील मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगून लवकरात लवकर सर्व्हे करून मदत जाहीर करण्याची मागणी सपकाळ यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेत मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, ज्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसलाय. काँग्रेस नेत्यांनी अमरावतीत घेतलेल्या ट्रॅक्टर मोर्चासह विविध आंदोलनाचा उल्लेख करून सरकारवर दबाव आणलाय. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत काँग्रेस आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यास सज्ज असल्याचे सांगितले. सूचना येथील नेत्यांना कार्यकर्त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून देण्यात आली.
पक्ष संघटना ही महत्वाची आहे आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश झालेले आहेत. मोर्शी तालुक्यामध्ये मोठा मेळावा होता. तिथे काही मंडळी असं म्हणायला लागली होती की काँग्रेस इथनं संपली, पण मोर्शी शहरामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये मोठा मेळावा या ठिकाणी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे. प्रदेशाध्यक्ष आल्या या ठिकाणी शहर काँग्रेसची पण भाजपची पण काही मंडळी या ठिकाणी प्रवेश त्यांनी घेतलेला आहे आणि वर आपण जर बघितलं असेल तर राजकुमार पटेल हे माजी आमदार आहेत बेळगावचे, त्यांचाही प्रवेश झालेला आहे. जे आहे आता म्हणतात इन्कमिंग काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणुका बघून इन्कमिंग होत आहे असं म्हटलं जातं. असं नाहीये, लोक कंटाळले आहेत. एक लक्षात ठेवा, अस्वस्थाचं वातावरण 2014 पासून आहे आणि आज तर अस्वस्थ दिवस म्हणून आपण मनवला पाहिजे. पंतप्रधानांचा वाढदिवस आहे, पण पंतप्रधानांनी जे सांगितलं त्याच्यावर त्यांनी पाणी फिरवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. जनसामान्यांमध्ये तुम्ही जर फिरलात, शेतकऱ्यांमध्ये फिरलात तर तुम्हाला तो असंतोष जाणवेल. हे लोक महाराष्ट्रामध्ये वोट चोरून सत्तेत आलेले आहेत, यांच्या प्रती खूप असंतोष आहे ही वास्तव. शेवटचा प्रश्न, ज्या 5 आमदार आहेत नाही, इथे टाइमपास सुरू आहे, काही विकास सुरू नाही आणि महत्वाचं जे काय आहे ते वसुलीगिरीसाठी खूप मोठी यंत्रणा इथं लागलेली आहे. एक महत्वाचं गुन्हेगारी जी आहे खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे. काल बघा गिरगावांमधला एक मुलगा त्याला उचलून मोलेस्ट करण्यात आलं, म्हणजे कोणाला भीती पोलिसांची राहिलेलीच नाही. आज प्रदेशाध्यक्षांनी त्याच्या कोणत्या सूचना दिल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संदर्भात सुद्धा आणि अजून कोणत्या पक्ष? आजचा दौरा काँग्रेसचा कार्यकर्ते मेळावा आणि मेळावा अशी झाली व राजकुमार पटेल शेख यांची काँग्रेसमध्ये प्रवेश घर वापसी होती, कारण त्याची पूर्ण खानदान काँग्रेसी आहे. प्रवेश नाही म्हणता येणार, घर वापसी म्हणता येणार. हे दोन्ही कार्यक्रम होते. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शिक्षित बेकारांचा प्रश्न आहे. सरकारनं जेवढे प्रश्न तयार केले त्यांच्या विरोधात हा आजचा कार्यकर्ता मेळावा होता. जनजनचे आपण काम करता, प्रधानमंत्रीजींचा वाढदिवस आहे, काय म्हणणार आपण, काय प्रतिक्रिया आपली? अरे पंतप्रधानांचा वाढदिवस आहे. पंतप्रधानांनी वाटतं त्यांच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी सर्व शाळेला पत्र दिलं वाढदिवस साजरा करा. असा वाढदिवस असते का? लोकांना वेटीस धरून वाढदिवस असतो. हा वाढदिवसाचा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. पण हे ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेकाराचे प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, हे कधी मार्गी लावले नाही. याला मार्गी लावायचा प्रयत्न करा, याच त्यांच्या शुभेच्छा आहेत. विशेष म्हणजे अचलपूरसाठी काय आपल्याला असं वाटतं की आज ज्या प्रकारे अचलपूरच्या शेतकऱ्यांसाठी आपला लढा आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या पाठीशी उभे होते. जिल्हा अध्यक्ष अचलपूर मतदारसंघाचा उमेदवार होतो, अचलपूर मतदारसंघ सांभाळतो, पण जिल्ह्याचा अध्यक्ष यानंतर मी हे म्हणणार आहोत की जिथे आज पाण्याची अतिवृष्टी झाली आहे, पिकं खरडून गेले, सोयाबीन गेली, तूर गेली, बाकी पिकं गेले, संत्रा गेला, याला नुकसान भरपाई हेक्टरी सरसकट 50,000 रुपये दिले. सध्याची प्रभाग रचना झाली आहे त्या हिशोबाने प्रत्येक प्रभागात काँग्रेसचे चांगले उमेदवार आहेत. म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही पाहता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष राहणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीने मागील 8 वर्षात या शहराचा पूर्ण वाटोळं केलं आहे. महानगरपालिकेत भ्रष्टाचार, पैसे कमवणे या शहराचा पूर्ण नेस्तनाबूत केलेला आहे. या संदर्भामध्ये आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेत्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना काय विशेष सूचना दिली? येणाऱ्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षासारख्या विषारी पक्षाचा विरोध करावा, येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहावं आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा. काय म्हणणार की आज जो पक्ष भाजपचे काही पदाधिकारी, भाजपचे अनेक पदाधिकारी अमरावती शहरातले आज त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. ही चाहूल आहे की येणाऱ्या दिवसामध्ये भारतीय जनता पक्ष हा जो पक्ष आहे या पक्षाचा लोकांचा जो भ्रमनिरास झालेला आहे तो भ्रमनिरास पाहता येणाऱ्या मोठ्या प्रमाणात तो पोरं आणि विद्यार्थी आणि युवक हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात.
काय म्हणणार की आज महानगरपालिका जिल्हा व शहर काँग्रेस कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली आहे. अमरावतीत काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेतून स्पष्ट संदेश दिला आहे की काँग्रेस स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे आणि शेतकरी, बेरोजगार व सामान्य जनतेच्या प्रश्नावरून सरकारला थारेवर धरणार आहे. आगामी निवडणुका काँग्रेससाठी किती निर्णायक ठरणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावतीत भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये महाआरती, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचा समावेश होता. भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत 70हून अधिक जणांनी रक्तदान करून पंतप्रधानांच्या वाढदिवसाला वेगळ्या पद्धतीने साजरा केला. अमरावती शहरात सकाळी 7 वाजता अंबामाता आणि एकविरा मातेला सामूहिक महाआरती अर्पण करून पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सकाळी 9 वाजता भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील नमुना क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर भाजप कार्यालयात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासण्या करून घेतल्या. कार्यक्रमातील आकर्षक ठरलेले रक्तदान शिबिर होते, ज्यामध्ये 70 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटलची तज्ज्ञ टीम उपस्थित होती. सायंकाळी 4 वाजता रक्षा कवच हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात विविध सामाजिक उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक, शहरातील प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आणि पंतप्रधानांचा वाढदिवस सेवाभावाने साजरा करण्यात आला. सर्व हिंदूंसाठी, सर्व भारतासाठी, भारतातल्या 140 कोटी जनतेसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे. विकसित भारत निर्माण करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आहे. आणि आज अमरावती येथे शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात, भव्य प्रमाणात 75 दिव्यांनी अंबा मातेला ओवाळलं. अंबा मातेचे आशीर्वाद घेतले, एकविरा मातेचे आशीर्वाद घेतले आणि या दीपस्तंभावर संध्याकाळपर्यंत 7500 दिवे सर्व लोक लावणार आहे. या दिव्याने हा दीपस्तंभ उजळून जाणार आहे. आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना चांगलं स्वास्थ्य, शक्ती आणि ते तर खरं जर पाहिलं तर स्वास्थ्य आणि शक्ती त्यांच्याजवळ आहे, कारण ते आध्यात्मिक चेतना आहे. परंतु त्यांचं नेतृत्व भारताला साल मिळो, 100 वर्षपर्यंत ते आपल्या भारताचं नेतृत्व करत राहो, वयाच्या 100 पर्यंत. ही प्रार्थना आज सगळ्यांनी अंबा मातेच्या चरणी केलेली आहे. आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे. सेवा पंधरवडा पूर्ण साजरा केला जातोय. यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबिर आहे, स्वच्छता मोहीम आहे, वृक्षारोपण आहे आणि सगळीकडे कुठेही प्रत्येक माणसापर्यंत हा आनंद पोहोचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. नमस्कार, मी डॉक्टर नितीन धांडे, शहर अध्यक्ष भाजप. सेवा पंधरवाडा आता हा उपक्रम आम्ही नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेलं अभियान आहे. आजपासून हे 15 दिवस चालणार आहे. मोदीच्या जन्मदिवसापासून तर महात्मा गांधींच्या जन्मदिवसापर्यंत, म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत. या 15 दिवसामध्ये भाजप आणि भाजपचे सगळे कार्यकर्ते हे सेवा करणार आहे. सगळ्यात पहिले आज तर आमचा जो दिवस होता तो सकाळी आरतीने सुरू झाला. आम्ही अंबादेवीला आरती केली, पूजा केली. मोदीजींचं आयुष्य उदंड व्हायला पाहिजे म्हणून. तसंच नंतर शिबिरं चालू केलेले आहेत आपण पुष्कळ जागेवर. हेल्थ शिबिर चालू केलेले आहेत. तसेच स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे. स्वच्छता अभियान सुरू आहे. आणखी ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे. आजच्या दिवशीला आज वापस संध्याकाळी अंबादेवीला 75 जण रामरक्षाचं कथन करणार आहे.
आता 15 दिवस आमचे सारखे कार्यक्रम चालणार आहेत. आता हेच कार्यक्रम आमच्या 7 मंडळामध्ये जाणार आहेत. त्या 7 मंडळामध्ये कार्यक्रम होणार आहे. एक मॅरेथॉनची रेस ऑर्गनाईज केलेली आहे. एक डॉक्युमेंटरी दाखवणार आहोत आपण मोदीबद्दल. असे हे वेगळे वेगळे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे. उद्देश एकच आहे की या 7 दिवसामध्ये या 2 जे महान नेते आहेत, या 2 नेत्यांच्या जन्मदिवसाच्या मधल्या काळामध्ये या देशामध्ये भरपूर कार्यक्रम होऊन लोकांची सेवा व्हायला पाहिजे. याचा मूळ उद्देश हाच आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणून नरेंद्रभाई मोदी यांचा 75वा वाढदिवस आपण सगळे लोक साजरा करत आहे. या निमित्तानं आम्ही आज महाआरती केली. त्यानंतर स्वराज्य अभियान सुरू करतो आहे. स्वच्छताचा कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेतो आहे. ब्लड डोनेशन कॅम्प केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण वृद्धाश्रमामध्ये येणाऱ्या 15 रोज सकाळ संध्याकाळ त्यांना जीव घालण्याचा कार्यक्रमसुद्धा आपण या माध्यमातून करतो आहे. देशामध्ये किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही व्यक्ती सुटता कामा नये या दृष्टिकोनातून नरेंद्रभाई मोदींचा हा कार्यक्रम आपण राबवतो आहे 15 म्हणून. याच्यासोबतच देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, जेणेकरून या 15 दिवसामध्ये दीन दुबळ्यांची जे काही कामं असतील ती, किंवा पांधन रस्ते असतील, किंवा कोणाचे सातबारे असेल, कोणाला पट्टे वितरण असेल, घराची जागा वितरण असेल, अशा अनेक महत्त्वाचे उपक्रम या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्फत आपण करतो आहे. अमरावती शहराचा या ठिकाणी माजी राज्यमंत्री या नात्याने आणि मी माजी पालकमंत्री या नात्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवतो आहे. जे भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी उत्साहाने याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आहे. फक्त याच्यामध्ये कुणालाही सांगायची गरज नाही. आज देशामध्ये नरेंद्रभाई मोदींनी या जगाची ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे. भारत देश या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडणारा देश असं याची ओळख होती, पण आज जगाच्या पाठीवरती भारत देश हा सर्वप्रथम नाविन्यपूर्ण म्हणून ओळखला जातो. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण युगपुरुष म्हणून सुद्धा जर नरेंद्रभाई मोदींना म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही. आणि आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे किंवा मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे या ठिकाणी आणणे हे नरेंद्रभाई मोदींनी केले. त्याच्या निमित्त आपण हा त्यांचा 75वा वाढदिवस मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरा करतो आहे. आणि हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आमच्या मंडळामध्ये, प्रत्येक बूथमध्ये हा साजरा होतो आहे. याचा आम्हाला आनंद आहे. याच पद्धतीने नरेंद्रभाई मोदींना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांचं दीर्घ आयुष्य चांगलं राहो, जेणेकरून आपल्या देशाला त्यांचा फायदा होतो आहे. याचा आम्हाला आनंद आहे, महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती भाजपने घेतलेला हा उपक्रम म्हणजे फक्त एक औपचारिक कार्यक्रम नव्हते, तर सामाजिक बांधिलकी जोपासणारी एक मोठी जनचळवळ होती. स्वच्छता, आरोग्य आणि रक्तदान यासारख्या सेवाभावी उपक्रमातून नागरिकांना जोडून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चपराशीपुरा परिसरातील बिच्छू टेकडी येथील धोकादायक विद्युत तारांबाबत राजवीर संघटनेने विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. संघटनेच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातल्या बिच्छू टेकडी, राहुलनगर परिसरात अरबी मदरसा मस्जिद ते मदिना मस्जिद पर्यंतच्या गल्लीत विद्युत केबल धोकादायक स्थितीत लटकत होत्या. या तारा इतक्या खाली आल्या होत्या की रहिवाशांच्या घरांवरनं त्या जात होत्या, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. अनेक वेळा विद्युत विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नव्हती. या गंभीर समस्येची दखल घेत राजवीर जनहित संघटनेने पुढाकार घेतला. संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने लटकणाऱ्या तारांना बांधून वर उचलण्याची आणि आवश्यक असल्यास नवीन पोल टाकण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या या ठोस भूमिकेनंतर विद्युत विभागाने लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहेत. राजवीर संघटनेच्या या भूमिकेमुळे आता बिच्छू टेकडीतील नागरिकांची मोठी समस्या सुटणार आहेत. रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम नेहमीच जनतेच्या प्रश्नावर सक्रियपणे काम करीत असते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्युत विभागाने दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत. अमरावतीत नवरात्रीचा जल्लोष सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच अंबादेवी रोडवर वाद निर्माण झाला आहे. श्रीराम सेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन देत मागणी केली आहे की नवरात्री यात्रेत गैरहिंदूंना दुकाने देऊ नयेत.
हिंदू समाजाच्या भावना दुखावू नयेत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचा आग्रह श्रीराम सेनेने धरला आहे। अमरावती शहरातील हिंदू समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबा मातेच्या नवरात्री उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। 22 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा उत्सव पार पडणार असून दरवर्षीप्रमाणे या काळात राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावर शेकडो दुकाने उभारली जातात। मात्र या दुकानांमध्ये गैर हिंदू समाजातील व्यक्तींना देखील परवानगी दिली जाते असा आरोप श्रीराम सेनेने केला आहे। यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं असं निवेदनात म्हटलं आहे। या मागणीसाठी श्रीराम सेना अध्यक्ष कौलतजी पांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। निवेदनात अशी मागणी करण्यात आली की या मार्गावर फक्त हिंदू समाजातील लोकांनाच दुकाने वाटप करावीत, तसेच भक्तांच्या सोयीसाठी रस्ते पूर्णपणे खुले ठेवावेत आणि कुठल्याही प्रकारची गर्दी किंवा सुरक्षेचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। श्रीराम सेनेनं स्पष्ट केलं की हा उत्सव फक्त हिंदू समाजाचा आहे आणि त्यामुळे हिंदू भावनांचा आदर राखत गैर हिंदूंना दुकाने न देता हिंदू बांधवांना प्राधान्य द्यावं। आज आम्ही निवेदन देण्याचं कारण हे आहे की येणाऱ्या 22 तारखेला घटस्थापना आहे, नवरात्री उत्सव सुरू होतो आणि तिथे गैर हिंदूंना तिथे शॉप दिल्या जातात। राजकमल गांधी चौक या मार्गावर मीना बाजार भरला जातो मुस्लिम समाजाचा आणि अन्य समाजाचे पण काही कार्यक्रम असतात। तिथे हिंदू समाजाला कोणाला शॉप लावायला अनुमती मिळत नाही या त्यांना दिल्या देत नाही। तर आमच्या हिंदू धर्माच्या कार्यामध्ये या मुस्लिम समाजाला का दिल्या जाते बाबा, याबद्दल आम्ही आज सीपी साहेबांना निवेदन दिलेले आहे। आणि लव्ह जिहादाचे जे प्रकरण घडत आहे ते अशाच शॉपच्या मार्फत जे आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना शॉप दिला जातो, विरोधात दिला जातो आणि गैर हिंदू जे तिथे येऊन दुकानदारी करतात आणि लव्ह जिहादमध्ये आपल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, यांच्याशी जॉईंट म्हणजे कनेक्ट होतात आणि जे फेरीवाले आहेत, फळ विक्रेता आहेत, भाजीवाले आहेत, कॉलनीत फिरणारे आहेत, यांच्या वागणुकीमुळे मुलींमध्ये खूप फरक पडलेला आहे। पण लव्ह जिहादचं प्रकरण या कारणी वाढलेलं आहे, त्याच्यासाठीच आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। अमरावतीतल्या या मागणीमुळे नवरात्रीपूर्वीचं वातावरण तापल्याचे चिन्ह दिसत आहे। प्रशासनाने आता निर्णय काय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। अमरावतीतल्या बडनेरा प्रभाग 22 मधील नागरिक आज रस्त्यावर उतरले, कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल। परिसरातील कचरा उचलण्याऐवजी ठेकेदाराने तोच रस्त्यावर टाकला आणि त्यामुळे बरुडा पाण्याची टाकीजवळ कचऱ्याचे प्रचंड ढिगारे साचले। दुर्गंधी, अस्वच्छता आणि आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बडनेरा परिसरातील प्रभाग क्रमांक 22 बरुडा पाण्याची टाकीजवळ मोठी खळबळ उडाली आहे। ठेकेदाराने कचरा व्यवस्थित गोळा करण्याऐवजी तोच रस्त्यावर टाकल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। कचऱ्याची ढिगारे, दुर्गंधी आणि डास माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे। संतापलेल्या नागरिकांनी एकत्रित येत ठेकेदारांविरोधात घोषणाबाजी केली आणि तत्काळ कारवाईची मागणी महानगरपालिकेकडे केली आहे। नागरिकांनी ठाम भूमिका घेत कचरा टाकणारा ठेकेदार हटवा, स्वच्छतेची जबाबदारी नीट पार पाडा अशी मागणी केली आहे। महानगरपालिकेने याची दखल घेऊन लगेच कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। अब यहाँ पे अब ये बारिश हो रही है, अब इतना गंदी बास आ रही कि आप लोग ही देखो, यहाँ तो हम खड़े रह के अब यहाँ पानी की टाकी है, स्कूल के बच्चे आना जाना करते हैं, पूरी सारी दुनिया की कचरा हमारे यहाँ मेन रोड पर लाके जा रही है। मेन रोड है ना, चलो भाई तुम आप उधर डाल रहे थे रजानगर वो साइड पे, वो डालो ना उधर। बाकी जो यहाँ से स्कूल के बच्चे जा रहे हैं, सभी परिवार जा रहा, सारी दुनिया की गंदगी इसमें सब बास ही बास आ रही है। वर्षात खूप त्रास होता याचा, त्यामुळे असं विनंती आहे आम्हाला काय इथं कचरा टाकण्यात यावंच नाही। हे काय 12 महिन्यातून एक वेळा टाकतं उचलतात, पण 12 महिने कसं मग प्रत्येक जण इथं कचरा आणून टाकतो, त्यामुळे आम्हाला त्रास होतो ना यानं जायला। आम्ही रोज रस्त्याने जातो, आम्हाला हा दुर्गंधीचा खूप सामना करावा लागतो आणि ही जी घाणेरडेपणा आहे त्यामुळे सर्वांना त्रास होतो। बडनेरा प्रभाग 22 मधील नागरिकांचा संताप हे स्थानिक स्वच्छतेच्या यंत्रणेतील त्रुटीचे निदर्शन आहेत। ठेकेदार आणि महापालिकेने नागरिकांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर तातडीने कारवाई करून परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे, अन्यथा हा संताप मोठ्या आंदोलनात परिवर्तित होऊ शकतो।
भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. खापरखेडा पोलीस ठाण्या हद्दीत घडलेली थरकाप उडवणारी घटना. अवघ्या 11 वर्षीय बालकांच्या अपहरणानंतर खुनाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांच्या सततच्या तपासातून केवळ 2 दिवसात 3 आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला आहे. खापरखेडा पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारीनुसार फिर्यादीचा 11 वर्षीय मुलगा शंकरराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. 15 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत गेलेला मुलगा सायंकाळी घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगा न मिळाल्याने अखेर खापरखेडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी चनकापूर शिवारात झुडपात एका बालकाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी धाव घेतल्यावर तो अपहरण झालेला मुलगा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. सखोल तांत्रिक तपास व CCTV फुटेजच्या आधारे 3 आरोपींचा पर्दाफाश झाला. खुनानंतर बालकाचा मृतदेह एका क्वार्टरमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. मात्र पोलिसांचा तपास वाढत असल्याने 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री आरोपींनी तो मृतदेह चनकापूर शेतशिवारात झुडपात फेकून दिला, अशी माहिती पोलीस आयुक्त यांनी दिली. सेन्सिटिव्ह होता मुलगा, 11 वर्षाचा होता आणि त्यांचे शेजारीच एक राहणारा एक मुलगा होता 25 वर्षाचा आणि तो त्यांचे जवळचे संबंध होते. घरामध्ये त्यांना एक त्याचे वडील त्यांनी एक माहिती दिली होती की आमच्याकडे काही पैसे येणार आहे. तर त्या आधारावर त्यांनी जो आहे किडनॅप केला आपले इतर 2 मित्रांसोबत मिळून आणि तो किडनॅप केल्यानंतर त्याच्या मर्डर करण्यात आलेले आहे आणि याच्यात आता आमची फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हाही एकदमच त्याच्याबद्दल कुठली माहिती नव्हती, परंतु आमचे पोलीस खापरखेडा आमचे DCP आणि इतरांनी भरपूर मेहनत घेऊन हे जवळपास 24 तासामध्ये हा डिटेक्ट केलेला आहे. आरोपी अटक आहे त्याच्यात आणि जे बोरी होती त्याच्यात त्याला टाकला होता, ज्या कारचा वापर करण्यात होता, हे सगळे आत्ता समोर येत आहे आणि त्याची आमची पुढची कारवाई याच्यात चालू आहे. 11 वर्षीय निरागस बालकाच्या अपहरणानंतर खुनाने परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा उघड करत आरोपींना जेरबंद केले असले तरी या निर्दयी घटनेने प्रत्येकाच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे. आता या आरोपींना कोणती शिक्षा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वार्ड क्रमांक 25 म्हणजेच लहान मुलांच्या ICUमध्ये आज अक्षरशः पाणी शिरलं आहे. जिथे आधीच गंभीर अवस्थेत उपचार सुरू असतात तिथे पाण्याने केलेली ही घुसखोरी लहानग्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकते. कर्मचाऱ्यांनी हातपाय झटकून काम सुरू केलं आहे, पण अजूनही परिस्थिती तशीच आहे. मग कोण जबाबदार आहे या गंभीर व्यवस्थापनाच्या त्रुटीला? नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या वार्ड क्रमांक 25 मध्ये गोंधळ उडाला. हा वार्ड म्हणजे लहान मुलांचा ICU, जिथे गंभीर आजारी बालकांवर उपचार सुरू असतात. परंतु येथे बाथरूम ब्लॉक झालं आणि पाणी वाढत वाढत ICUच्या आतपर्यंत शिरलं. कर्मचाऱ्यांनी तातडीने बादल्या, पाईप, मॉप्स घेऊन पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू केला, तरी सुद्धा पाण्याचा प्रवाह थांबला नाही. पालकांचे हृदय अक्षरशः तोंडाशी आले, कारण ICU येथील गंभीर बालकांना अशा अस्वच्छ वातावरणात संसर्गाचा धोका वाढतो. सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे यांनी तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरलं आहे आणि तातडीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर लहानग्याच्या जीवाशी खेळ आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर प्रश्न असा आहे की मेडिकल कॉलेज प्रशासन इतकं निष्काळजी कसं आणि या व्यवस्थापनातील त्रुटीची जबाबदारी कोण घेणार? आरोग्य विभागाच्या बेफिकिरीमुळे आज लहानग्यांचे जीव धोक्यात आले आहेत. मेडिकल कॉलेज प्रशासनाने तात्काळ हे प्रकरण सोडवावं, जबाबदारीने निश्चित करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाय करावेत, अशी सर्वांची मागणी आहे. आता बघावं लागेल की प्रशासन यावर कितपत वेगाने पावले उचलतं. नागपूर शहर हादरून सोडणारा दरोडा अखेर उघडकीस आला आहे.
जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत 50 लाख रुपयाच्या रोख रकमेसाठी व्यापाराला गोळीबार करून लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अग्निशस्त्रासह जेरबंद केले आहे। जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत 10 सप्टेंबर रोजी धान्य व्यापारी राजू दीपाने यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडील एअरबॅगमधील तब्बल 50 लाख रुपये लुटले गेले होते। 2 आरोपींनी ॲक्टिवाला धडक देत तोंडावर स्प्रे मारला आणि पाठीवर 3 गोळ्या झाडत रोख रक्कम लंपास केली। जखमी दीपाने यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले। एकूण 7 पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू झाला। गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून आरोपी हे नागपूर बाहेर पळून गेल्याचे उघड झाले। विषय सापळा रचून 4 प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत गुन्ह्यातील त्यांचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झाला। याबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। 10 सितंबर को एक घटना हुई थी जिसमें एक फिरियादी के से कुछ पैसा लूटा गया था और वो शिकायत होने के बाद में उसमें वेपन का यूज़ किया गया था, फायरिंग हुई थी उसके ऊपर। तो ये जब केस हुआ तो दाखिल किया, उसके बाद में इमीडिएटली उस पर कार्रवाई की गई उसको डिटेक्ट करने के लिए। और इस कार्रवाई के अंदर पाया गया कि कुछ लोगों ने इसकी इन्फॉर्मेशन बाहर दी थी कि भाई यहाँ पे कुछ पैसे का आवाजाही होती है। तो उस आधार में हमने इसके ऊपर जब केस दाखिल किया जरीपटका में, और उसमें जो है पाया गया कि इन्फॉर्मेशन लीक होने के बाद में कुछ लोगों को बाहर से बुलाया गया था इसमें। तो इसमें कुल मिला के जो भी आरोपी थे उन सबको अरेस्ट किया। अभी कुछ 6 आरोपी इसमें और भी हैं जो बाहर से बुलाए गए थे, उनके ऊपर अभी कार्रवाई चल रही है। और इसमें लगभग 19.5 लाख रुपए इसमें लूट हुई थी, जो अभी तक रिकॉर्ड में सामने आया है। परंतु जो विक्टिम है उसका बोलना है कि मेरे जो है 50 लाख रुपया गया था। तो उससे हम पूछ रहे हैं कि उसका रिकॉर्ड अगर आपके पास में है तो बताएं। तो ये आगे की कार्रवाई हमारी चल रही है। इसमें रिकवरी भी हुई है और 1,80,000 का एक ट्रांजैक्शन भी हुआ है, वो भी हम उसको भी फॉलो कर रहे हैं। बाकी जो है 65,000 रुपीज़ इसमें मिले और एक 50,000 रुपये का उन्होंने खर्चा किया था, वो भी हमारे सामने आया। तो इसमें आगे की कार्रवाई चल रही है। कुछ आरोपी इसमें अरेस्ट होने बाकी हैं। इसमें जो 3 कार्ट्रिजेस चलाए गए थे वो मिले हैं इसमें, और एक वेपन भी इसमें मिला है। तो इस आधार पर हमारा आगे की कार्रवाई चल रही है। उसमें जो है ऐसा निष्पन्न हुआ है कि कुछ जो है उत्तर प्रदेश से थे और कुछ यहाँ के ही थे आरोपी, और उन सभी आरोपियों को हमने इसमें आगे कार्रवाई में कर रहे हैं। इसमें गुन्हे शाखेच्या वेगवान तपासामुळे नागपूर शहरातील सर्वात चर्चित दरोडा प्रकरणातील टोळी अखेर तुरुंगाच्या मागे पोहोचली आहे। व्यापाराच्या जीवनावर बेतलेल्या या हल्ल्याचा तपास पूर्ण होऊन उर्वरित आरोपींचाही शोध घेऊन त्यांना न्यायालयीन कक्षेत उभे करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे। ऑपरेशन थंडरचा नागपूरमध्ये मोठा पराक्रम। कळमना पोलिसांनी मध्यरात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान थरारक कारवाई करत तब्बल 15,75,000 रुपयाची MD ड्रग्ज आणि लक्झरी कार जप्त केली आहे। 2 आरोपी अटकेत। अंमली पदार्थाविरोधी मोहिमेला मोठं यश। नागपूर शहरात पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार ऑपरेशन थंडर राबविले जात आहे। याच मोहिमेअंतर्गत कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे। 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक मिनी मातानगर परिसरात खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते। यावेळी मिनी मातानगर गल्ली क्रमांक 6 आनंद किराणा स्टोअर समोर लाल रंगाची MG ZSV कार क्रमांक MH49 CF 7214 मध्ये 2 संशयित इसम बसलेले दिसलेत। संशयितांची झडती घेतल्यावर प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची मेफेडोन MD ड्रग्ज सदृश्य पावडर सापडली। वजन 5 ग्रॅम असून किंमत अंदाजे 75,000 रुपये आहे। तसेच आरोपींच्या ताब्यातील लक्झरी कारची किंमत 15 लाख रुपये असून एकूण जप्त मालमत्ता 15,75,000 रुपये आहे। आरोपींवर कळमना पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 44 वर्षीय अमित लज्जाराम शर्मा आणि 47 वर्षीय मुकेश निरंजन तराळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र ढाबाडे, उपायुक्त निकेतन कदम आणि सहपोलीस आयुक्त अंकुश खेडेकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली आहे। तारीख 16/9/25 रोजी आमची DB टीम PSI रामलोड हे आपल्या DB टीमसह
हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रात्री 2:15 वाजताच्या दरम्यान मिनीमाता नगर परिसरात त्यांना एक लाल रंगाची संशयित कार दिसून आली. त्यावरून त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून त्या गाडीची झडती घेतली असता त्यात 5.030 ग्रॅम MD मिळून आला, ज्याची किंमत 15,000 रुपये आहे. तो जप्त करून ती लाल रंगाची गाडी MGZ EV कार आहे, तिची किंमत 15 लाख, असा एकूण 15,75,000चा माल आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. यात अमित लज्जाराम शर्मा, जो लकडगंज हद्दीत महल नागपूर येथे राहतो, इतवारी नागपूर, तसेच मुकेश तराळे, जो अजनी हद्दीमध्ये राहतो, या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे. त्या दोघांनाही अटक करून त्यांचा PCR घेतलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलीस अंमली पदार्थाविरोधात जोरदार मोहीम राबवत असून नागरिकांना आवाहन आहे की कुठेही ड्रग्ज विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. धरणाच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि प्रशासनाकडून धरणाची सुस्थिती राखण्यासाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल. नवेगाव खैरी धरणातून तब्बल 14 वक्रोद्वारे पाण्याचा विसर्ग पेच नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पाऊस आणि तोतलाडोह धरणातून वाढलेल्या पाण्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत होती. त्यामुळे प्रशासनाने धरण परिचालन आराखड्यानुसार हा निर्णय घेतला आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. नवेगाव खैरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याशिवाय तोतलाडोह धरणाची काही द्वारे उघडल्याने नवेगाव खैरी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. धरण सुरक्षित मर्यादेत ठेवण्यासाठी प्रशासनाने जलाशय परिचालन आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने 14 वक्रद्वारे उघडले असून पेंच नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे. प्रशासनाने यावेळी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठावरील गावांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी चराऊ जनावरांना पाण्यापासून दूर ठेवावे आणि अनावश्यक नदीपात्राजवळ जाणे टाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग येत्या काही तासात वाढविणे किंवा कमी करण्याची शक्यता असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पाऊस आणि धरण विसर्गामुळे पेच नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी सतर्क रहा आणि नदीपात्रात जाणे टाळा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. स्वच्छ गाव सुंदर गाव हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मंगळूरपीर तालुक्यातील जनुना बुद्रुक येथे एक अनोखी सुरुवात झाली आहे. स्वच्छता ही सेवा 2025 या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ गावातील लोकसहभागातून पार पडला. ग्रामपंचायतीपासून शाळा, अंगणवाडी ते ओपन जिम पर्यंत स्वच्छतेचा संकल्प घेत गावकऱ्यांनी आदर्श ग्रामपंचायत बनविण्याचा निर्धार केला आहे. चला तर मग पाहूया जमुना बुद्रुक मध्ये कसा झाला स्वच्छतेच्या अभियानाचा अनोखा प्रारंभ. मंगळूरपीर तालुक्यातील जनुना बुजुर्ग गावात स्वच्छता ही सेवा 2025 या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक व गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्या हस्ते झालाय. यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 2 कचरा कुंड्या वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच रुपाली खडसे, पंचायत विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगन, कृषी विस्तार अधिकारी रवींद्र वाढणकर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राम शृंगारे, पंचायत विस्तार अधिकारी इम्रान शेख आणि गट समन्वयक प्रवीण आखाडे उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात ग्रामसभा घेण्यात आली, ज्यामध्ये महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी राम शृंगारे यांनी स्वच्छता अभियानाची माहिती तर रवींद्र वाढणकर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती दिली आहे. गावातील शाळेला डिजिटल करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते नितेश खडसे यांनी LED प्रोजेक्टर भेट दिलाय. प्रोजेक्टरची सुपूर्दगिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कालिदास तापी यांनी गावातील लोकसहभाग, ग्रामपंचायत भवन,
शाळा, अंगणवाडी आणि ओपन जिमची पाहणी केली व गावाला आदर्श ग्रामपंचायत बनविण्याबाबत कौतुक व्यक्त केले. नितेश खडसे यांनी पुढेही लोकसहभागातून गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासन दिलेत. ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व नागरिकांनी एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली. स्वच्छतेचा संकल्प फक्त शब्दात न राहता प्रत्यक्षात कृतीत उतरवलेला गेला आहे, हे जमुना गावाने दाखवून दिलं आहे. ग्रामपंचायत पासून गावकऱ्यांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून हे गाव जिल्ह्याचे आदर्श गाव ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अकोट तालुक्यातील चंडिकापूर गाव हादरला आहे. वयोवृद्ध वच्छला नितोने यांचा मृतदेह देऊळगाव येथील नाल्यात आढळून आला आहे. अवघ्या महिन्याभरात याच कुटुंबातील दुसरा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून नितोने कुटुंबियांनी मदतीची मागणी केली आहे. अकोट तालुक्यातील चंडिकापूर गावातील वच्छला श्रीराम नितोने वय 65 वर्ष या शनिवारी दुपारी शेतातील काम करून घरी परत असताना अचानक तब्येत बिघडली आणि चक्कर येऊन त्या नाल्यात कोसळल्या. त्यानंतर त्यांच्या घरी न परतल्याने नितोने कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी परिसरात सर्वत्र शोध मोहीम राबविली. फोनवर चौकशी करूनही काहीच माहिती मिळाली नाही. मंगळवारी दुपारी 4 वाजता देऊळगाव येथील महादेव मंदिराजवळ गुराख्यांना त्यांचा मृतदेह नाल्यात अडकलेला आढळून आला. तातडीने गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी चंडिकापूर पोलीस पाटील शंकर लोखंडे, देऊळगाव पोलीस पाटील परिशिक्त गावंडे यांच्यासह संतोष वानकडे, अशोक घले, दामोदर नितोने, बाळू नितोने, सागर शाप्पान आणि अथक परिश्रम घेतले. यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर जुनगरे, उपपोलीस निरीक्षक मीनाक्षी काटोले व बीड जमादार यासह एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाने पांडुरंग तायडे व चमू यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले. याच कुटुंबात अवघ्या महिन्याभरापूर्वी वच्छला नितोने यांचा मोठा मुलगा भास्कर नितोने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता वयोवृद्ध आईच्या मृत्यूमुळे या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. नितोने कुटुंबातील 2 मुलं आणि 1 मुलगी असलेल्या या अल्पभूधारक कुटुंबावर उपजीविकेची मोठं संकट आलं आहे. कुटुंबियांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. मी कल्पना सुधाकर नितोने चंडिकापूरहून बोलत आहे. माझी सासू 13 तारखेला शनिवारी सायंकाळी शेतामध्ये कामाला गेली होती. तर आम्ही संध्याकाळी शोध घेतला, तिचा काही आढळली नाही. 2-4 दिवस आम्ही इकडे तिकडे दुसरे गावगिवही पाहिले, सर्वच केलं, पण बुडी सापडली नाही आमची. तर त्याच्यावर मग महिन्याभराच्या अगोदर बुडीचा पोरगाही वारला होता. त्यामुळे आम्ही लय संकटात आहोत. आणि माझी आजी शेतामध्ये शनिवारी गेली होती कामाला, तिचा पाय घसरला आणि ती नदीमध्ये वाहून गेली. तरी 3 दिवसानंतर आम्हाला शोध लागला, ते देऊळ गावामध्ये सापडली आणि आम्ही तिला घरी आणले आणि दवाखान्यात नेले. आणि भास्कर श्रीरंग नितोने हे 1 महिन्याआधी वारले होते. आता आम्हाला कोणी सहारा नाही आहे, कसं कमावं काय करा हे समजत नाही आहे. आणि मी 12वीत आहे, शिक्षण करीत आहे. आता कोणी सहारा नाही आहे आमचा. आजी आधार होती, ते पण गेली. अकोट तालुक्यातील चंडिकापूरमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच महिन्यात 2 मृत्यू झाल्याने नितोने कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. आता प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी हीच गावकऱ्यांची मागणी आहे. दरवर्षी नवरात्र महोत्सवात श्री क्षेत्र माहूरगडावर लाखो भाविकांची गर्दी होते. पायऱ्यांवर तासनतास उभे राहून दर्शन घेण्यासाठी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. मात्र यावर्षी परिस्थितीत मोठा बदल होणार आहे. श्री रेणुका देवी विश्वस्त समितीने नव्या बांधलेल्या परशुराम मंदिराकडील पायऱ्यामुळे भाविकांना दर्शनासाठीच्या रांगा आणि पायऱ्यावरील कोंडीतून दिलासा मिळणार आहे. भाविकांचे दर्शन आता होणार आहे सोपे, सुलभ आणि सुरक्षित. या कामाच्या अंतिम टप्प्याची पाहणी स्वतः उपविभागीय अभियंता DK भिसे यांनी करून 2 दिवसात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. माहूरगडावरील श्री रेणुका माता मंदिरात दरवर्षी नवरात्र महोत्सव काळात लाखो भाविक दाखल होतात. भाविकांना 225 पायऱ्यांवर तासनतास उभे राहून दर्शन घ्यावे लागते आणि त्याच पायऱ्यांवरनं खाली उतरावे लागत असल्याने पायऱ्यांवर प्रचंड गर्दी निर्माण होत असे. भाविकांचा त्रास लक्षात घेता
श्री रेणुकादेवी विश्वस्त समितीने तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून परशुराम मंदिराकडनं नवीन पायऱ्या बांधण्याचे काम हाती घेतलेत. या पायऱ्या 135 मीटर लांबीच्या असून भाविकांना खाली उतरण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पायऱ्यांवरील दोन्ही बाजूंनी होणारी गर्दी टाळली जाणार आहे. उपविभागीय अभियंता DK भिसे यांनी स्वतः कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवत पाहणी केली असून पायऱ्या उंच न राहाव्यात, उतार सोयीस्कर असावा याची प्रत्यक्ष काळजी घेतली आहे. काम अंतिम टप्प्यात असून 2 दिवसात पूर्ण होणार आहे. या पायऱ्यांद्वारे भाविक थेट रस्त्यावर पोहोचतील, जिथे ST बस उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे भाविकांना थकवा न येता पार्किंग पर्यंत किंवा बस स्थानकांपर्यंत आरामदायी प्रवास करता येणार आहे. यामुळे भाविकांचे दर्शन निर्विघ्न, सुरक्षित आणि आनंददायी होणार असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मंदिर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यतत्परतेबद्दल भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. शतकानुशतकांपासून भाविकांना जाणवणारी पायऱ्यांवरील गर्दीची समस्या अखेर सुटली. यावर्षीच्या नवरात्र महोत्सवात भाविकांना दर्शन सुलभ होणार असून माहूरगडावर निसर्गाचा आनंद घेत ते सहजपणे उतरू शकणार आहेत. यामुळे यंदाचा नवरात्र महोत्सव भाविकांसाठी अधिक आनंददायी ठरणार आहे. मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे ग्रामसभेत नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय. खंडाळा खानपूर परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी. स्मशानभूमीची समस्या, पांदन रस्ते, स्वच्छता, घरकुल योजना, गुरांच्या आरोग्याची सोय अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष ग्रामसभेत मोठे निर्णय घेण्यात आले. गावकऱ्यांच्या हक्काच्या सुविधा आता लवकरच उपलब्ध होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करून गावकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे निर्णय घेण्यात आले. खानापूर गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास होत होता. मात्र यावर आता तोडगा निघाला असून स्मशानभूमीसाठी तब्बल 5 लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची घोषणा खंडाळा गावाचे सरपंच रतन मानदघाले आणि ग्रामविकास अधिकारी बावणे यांनी केली. लवकरच या कामाला सुरुवात होऊन नागरिकांना सुसज्ज स्मशानभूमी उपलब्ध होणार आहे. याशिवाय गावातील पशुपालकांसाठीही आनंदाची बातमी आहे. आता दर मंगळवारी फिरता पशुवैद्यकीय डॉक्टर खंडाळा येथे येणार असून जनावरांची तपासणी, उपचार केले जाणार आहेत. आपत्कालीन सेवेसाठी 162 वर कॉल करून पशुवैद्यकीय अँब्युलन्सही मागवता येणार आहे. सरकारच्या वतीने गुरांसाठी आवश्यक औषधी देखील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्यासाठी लागणारे पांदन रस्ते, गावातील नाल्यांची स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना या सर्व विषयांवरही ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली. ज्यांच्या स्वतःची जागा नाही अशा 10 वर्ष गावात राहणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत घरकुल योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रस्ताव पाठविणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या ग्रामसभेला गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ, शाळा समिती सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि 3 गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी घेतलेले हे निर्णय खंडाळा व खानपूर परिसरासाठी मोलाचे ठरणार आहेत. स्मशानभूमीपासून घरकुल योजनेपर्यंत, गुरांच्या आरोग्यापासून रस्त्यापर्यंत गावाला नवा चेहरा देणारी ही ग्रामसभा नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने समाधानकारक ठरली आहे. दारू विक्री आणि दारूच्या नशेमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाचा प्रश्न आता ग्रामीण भागातूनच मिटवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तै बुजुर्ग गावाने आज थेट दारूबंदी विरोधी हल्लाबोल केला. दारूवाले सावधान, गावातील दारू संपलीच पाहिजे अशा गर्जना देत गावकरी रस्त्यावर उतरले आणि एकजुटीने दारूमुक्तीचा संदेश दिला. ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक, ग्राम सुरक्षा दल, अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण तरुणीही या रॅलीत सहभाग नोंदवत दारूबंदीचा आवाज बुलंद केला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तै बुजुर्ग गाव दारूबंदीच्या लढाईत आघाडीवर आले. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात आणि संतापाच्या गर्जनेत दारूबंदी जनजागृती रॅली काढली. ग्रामपंचायतीने यापूर्वीच बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना नोटिसा देऊन इशारा दिला होता, परंतु दारू विक्री थांबली नाही. त्यामुळे अखेर गावकरी थेट रस्त्यावर उतरले आणि दारूबाजांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दारू नाही तरच तै बुजुर्ग टिकणार, दारूवाले दारू विकणे सोडा, नाहीतर गावकरी जागा दाखवितील, अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले। या रॅलीत ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे सदस्य, ग्राम सुरक्षा दल, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। गावकऱ्यांचा संदेश स्पष्ट आहे, दारूबंदी ही फक्त मोहीम नाही तर ही गावाची क्रांती आहे आणि गावकऱ्यांच्या निर्धारासमोर कोणीही दारू विक्रेते टिकणार नाहीत। या रॅलीनंतर परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनानेही या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे। तै बुद्रुक गावाचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरतोय। दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाची घरे पुन्हा सावरण्यासाठी गावकऱ्यांनी उचललेले हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे। पाहू या गावाच्या या क्रांतिकारी मोहिमेनंतर खरंच दारूबंदी कायमस्वरूपी होते का आणि इतर गावीही यापासून प्रेरणा घेतात का? गोंदिया जिल्ह्यातील राका पळसगाव परिसरात पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे। गावकरी दहशतीत आहे। शेतकरी शेतात जाण्यास घाबरू लागलेत। भीतीचं सावट असताना वनविभागावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप होत आहे। गावकऱ्यांचा प्रश्न सरळ आणि स्पष्ट, जीव गेल्यावरच का सुरू होणार शोध मोहीम? गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वनपरिक्षेत्रातील भट्टुटोला गावात काही दिवसांपूर्वी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने झडप घातली होती। या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला होता। घटनेनंतर वनविभागाने ड्रोनद्वारे पाहणी केली, मात्र वाघ त्यांच्या तावडीत सापडला नाही। आता हा वाघ राका, पळसगाव आणि पिपरी परिसरात फिरत असल्याचं स्थानिक नागरिक सांगित आहेत। घटनेला आठवडाभर उलटूनही वाघ अजूनही त्याच भागात असल्याचं बोललं जात आहे। गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेतकरी शेतात जाण्यास कचरत आहेत। दिवसभर शेत ओसाड पडलेली दिसत आहेत। गावकऱ्यांचा आता संताप उफाडून आला आहे। ते वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप करीत आहेत। नागरिकांचा आरोप असा आहे की फक्त औपचारिक पाहणी करून वनविभाग शांत बसलाय। एखादा जीव गेला तरच वाघाला पकडण्यासाठी सापळा लावणार का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे। गावकऱ्यांची भीती वाढत चालली असून यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहच धोक्यात आला आहे। गावकऱ्यांचा स्पष्ट सवाल आहे, जीव गेला तरच होणार का हालचाल? वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। वनविभागाने तातडीने या भागात पिंजरे लावून वाघाचा शोध घ्यावा, अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आहे। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील धक्कादायक प्रकार, काळविटाची अवैध शिकार करणाऱ्या आरोपीला वनविभागाने जेरबंद केले आहे। गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत आरोपीच्या घरातून काळविटाचे मांस, शिंगे आणि शिकार साहित्य जप्त करण्यात आले। वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या आरोपीला न्यायालयाने 3 दिवसाची वनकोठडी सुनावली आहे। ही संपूर्ण कारवाई कशी राबविण्यात आली आणि यात नेमकं काय काय जप्त करण्यात आलं, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गारखेडा गावात वनविभागाने मोठी कारवाई करत काळविटाची अवैध शिकार करणाऱ्या संतोष विश्वनाथ काळे याला अटक केली आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 14 सप्टेंबर रोजी छापा टाकण्यात आला। छाप्यात आरोपीच्या घरातून काळविटाचे मांस, शिंगे, शिकार करण्यासाठी वापरलेले नायलॉन जाळे, सुरी, चाकू आणि मांस साठविण्यासाठी वापरलेला फ्रीज अशा वस्तू जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली। 15 सप्टेंबर रोजी आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जाफराबाद यांच्या समोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची वनकोठडी सुनावली। ही कार्यवाही छत्रपती संभाजीनगरचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सहाय्यक वनसंरक्षक SN मुंढे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला। या कार्यवाहीमुळे परिसरात चर्चा रंगली असून वन्यजीव संरक्षण कायद्याविषयी जागृती निर्माण झाली आहे। काळविटांसारख्या वन्यजीवांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। या कारवाईतून वनविभागाने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध शिकार करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही। अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे। नांदेड शहरात आज प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। कारण आहे मुंबईत घडलेली एक संतापजनक घटना।
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना। राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे आणि नांदेड शहर त्याला अपवाद नाही। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात मोठे आंदोलन केले। मीनाताईच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून श्रद्धांजली वाहिली आणि दोषींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली। अन्यथा नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मुंबईत घडलेल्या या घटनेने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत। नांदेड शहरातील महात्मा फुले चौक येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर आघाडीतील पक्षांनी एकत्रित येत निषेध मोर्चा काढलाय। यावेळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून श्रद्धांजली वाहण्यात आली। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रकाश मारावर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ही घटना ठाकरे कुटुंबांचा अपमान असून संपूर्ण राज्यातील ठाकरे गट शांत बसणार नाही। जर आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पोलीस प्रशासनावर आता कठोर कारवाई करण्याकरिता दबाव वाढत चाललाय। शिवाजी पार्क येथे कैलासवासी आमच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं विटंबना करण्यात आलेले आहे। त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला असल्याचा सूर आता राज्यभर उमटतोय। नांदेडमधील या आंदोलनानंतर पोलीस आणि प्रशासनावर आता आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने गजाळ करण्यासाठी मोठा दबाव आलाय। येत्या काही तासात या प्रकरणात कारवाई झाली नाही तर नांदेड जिल्हा बंदची शक्यता नाकारता येत नाही। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील माता गुजरीजी 20वा उद्यानात हुतात्मा स्मारकाजवळ जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले। यावेळी पोलिसांकडून शस्त्र सलामी देऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले। या सोहळ्यात जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नांदेड शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जल्लोषात साजरा झाला। सकाळीच माता गुजरीजी 20वा उद्यान परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती। पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर हुतात्मा स्मारकाजवळ त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली। पोलीस विभागाकडून बंदुकीच्या हवेत 3 फेऱ्या झाडून शस्त्र सलामी देण्यात आली। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करताना सर्वच मान्यवरांनी त्या शूरवीरांना सलाम केला। कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गाणी आणि परेड यांचे आयोजनही करण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील प्रमुख सरकारी कार्यालयांमध्ये आणि शाळा महाविद्यालयांमध्ये देखील ध्वजारोहण सोहळे पार पडले। मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे आणि जसं भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं पण त्यात मराठवाड्याला 1 वर्ष आणि 1 महिना उशिरा, 13 महिने उशिरा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आज आपण इकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरी करतो। या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान दिलं किंवा ज्यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले त्या सगळ्यांना अभिवादन करतो। सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो आणि सर्व जनतेला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांमुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो। नांदेडमध्ये झालेल्या या कार्यक्रमातून देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आणि उपस्थितांनी
हुतात्म्यांना मानवंदना देऊन त्यांचे बलिदान स्मरणात ठेवण्याचा संकल्प केला। नांदगावात भाजप कार्यकर्ते झाडू हातात घेऊन रस्त्यावर उतरले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून नांदगावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले। हुतात्मा स्मारक, पोलीस स्टेशन, शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी झाडू फिरवून नागरिकांना एक संदेश दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून नांदगाव तालुका भाजपकडून भव्य स्वच्छता अभियान पार पाडण्यात आले। हुतात्मा स्मारक, नांदगाव पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वीर भगवान काकळजीत मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यासारख्या प्रमुख ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ केला। नगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख, लोणारी, मुकादम व कर्मचारी यासह या उपक्रमात सहभागी झाले। नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यकर्त्यांचे कौतुक केले। भाजप तालुका अध्यक्ष संजय सानप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की स्वच्छ भारत हीच खरी सेवा आहे। मोदीजींच्या विचारांना अनुसरून आज नांदगावात आम्ही ही मोहीम राबविली। कार्यकर्त्यांच्या जयघोषांनी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आज नांदगाव शहर स्वच्छतेचा संदेश दुमला। गल्लोगल्ली राबविलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली। पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता मोहिमेमुळे नांदगाव शहरात स्वच्छतेचा नवा संकल्प पक्का झाला आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळे मोदींचा स्वच्छतेतून सेवा हा संदेश खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचला आहे। मुंबईच्या दादरमध्ये आज सकाळी घडलेल्या घटनेने शिवसैनिकांसह मुंबईकरांच्या भावना हादरल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला। पहाटेच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून ठाकरे गट आक्रमक झाला आहे। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि खासदार अनिल देसाई यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली। या घटनेने शिवाजी पार्क पुन्हा एकदा राजकीय हालचालीचे केंद्रबिंदू बनले आहे। दादरच्या गजबजलेल्या शिवाजी पार्क परिसरात सकाळीच खळबळजनक घटना घडली। स्वर्गीय मीनाताई ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी व उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला। बुधवारी पहाटे 6 ते 7च्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। हा रंग ऑइल पेंट असल्याचं समजतंय। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळ्याची स्वच्छता करून रंग हटवला। घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पुतळ्याला अभिवादन करत आरोपींना तातडीने पकडण्याची मागणी केली। शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप असून मोठ्या संख्येने शिवसैनिक घटनास्थळी जमले। पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। उद्धव ठाकरे हे स्वतः शिवाजी पार्क येथे जाऊन पुतळ्याची पाहणी करणार आहेत अशी माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिली। ठाकरे गटासोबतच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही आक्रमक भूमिका घेत दोषींना उघडपणे इशारा दिला आहे। या घटनेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना शोधून काढू आणि कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही ही गंभीर बाब असून आरोपींवर तातडीने कारवाई होईल असे सांगितले। शिवाजी पार्क परिसरात सकाळीच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात। जवळच बालमोहन विद्या मंदिर शाळा सुद्धा आहे, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा कडक केली आहे। परिसरात तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेने मुंबईकर हादरले आहेत। आता लक्ष आहे ते सीसीटीव्हीतून आरोपींचा शोध लागतो का याकडे। महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे आणि हजारो नागरिकांना थेट फायदा पोहोचवणारे अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत। उद्योग, वस्त्र उद्योग, शिक्षण, सहकार, ऊर्जा आणि रस्ते या सर्व क्षेत्रांना चालना देणारे हे निर्णय या बैठकीत घेण्यात आले। पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। उद्योग विभागाचा मोठा निर्णय। एव्हीजीसी XR धोरण 2025 जाहीर। राज्य सरकारने महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंड रियालिटी धोरण 2025 जाहीर केले आहे।
या धोरणांमध्ये 2050 पर्यंतचे नियोजन करण्यात आले असून तब्बल 3268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डिजिटल क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला प्रचंड गती मिळणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना, अकोला जिल्ह्यात दिलासा. अकोल्यातील दी निळकंठ सहकारी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. 5/45/50 या गुणोत्तरानुसार हे अर्थसहाय्य मिळणार असून शेकडो शेतकरी व कामगारांना याचा लाभ होणार आहे. सामाजिक न्याय विभागाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थ्यांना दुप्पट भत्ता. मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात तसेच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. हजारो विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी भेट, नवी शेतकरी भवन योजना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला आणखी 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यभरात 116 बाजार समित्यांमध्ये नवी भवन उभारली जाणार असून या योजनेसाठी 132 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 79 नवी भवनं उभारण्याचा प्रस्ताव आहे. संत्रा उत्पादकांना दिलासा, आधुनिक संत्रा केंद्र योजनेस मुदतवाढ. नागपूर, काटोल, कडमेश्वर, मोर्शी व संग्रामपूर येथे आधुनिक संत्रा केंद्रे उभारली जाणार असून योजनेला 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेच्या स्वरूपात काही अनुषंगिक बदल करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. भंडारा गडचिरोली द्रुतगती महामार्गाला हिरवा कंदील. 94 किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनासह 931 कोटी 15 लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती, संयुक्त उद्यम कंपनी स्थापन. महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 5000 मेगावॅट क्षमतेचे नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे हरित ऊर्जेला चालना मिळणार आहे. पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा. राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला आता मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आला आहे. यापुढे राज्यातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने हे निर्णय केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्षात राबविले गेले तर उद्योग, शेती, शिक्षण आणि ऊर्जा या सर्व क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात. राज्यातील विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत, गुंतवणूकदारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा थेट लाभ मिळणार आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.